विटा शहरातील सतत रहदारीचा मार्ग म्हणून ओळखला जातो तो म्हणजे विटा बस स्थानकातील पाठीमागील बोळातील रस्ता, जो बस स्थानक व बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. या रहदारीच्या ठिकाणाहून फिर्यादी किरण तनाजी बाबर राहणार गुंफा पोस्ट रेणावी हे इसम जात असताना त्याच बळ संशयित आरोपी अक्षय उर्फ सुधाकर सर्जेराव सरकाळे हराळे मळा विटा व वैभव युवराज जगताप मायक्का नगर विटा या दोघांनी बाबर यास दमदाटी देत त्यास मारहाण करून त्याच्याजवळ असलेल्या जिओ कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन पसार झाले होते. सदरचा हा प्रकार दिवसाढवळ्या झाला होता. या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, सांगली जिल्हा अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिद्ध खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील साहेब यांनी या घटनेचा तपास करण्याचा आदेश विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांना दिल्यानंतर श्री मेमाणे यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून सदरवरील नामे दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील जिओ कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम असा 2,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दोघांनीही विटा पोलिसांनी जेरबंद केला. ही कामगिरी विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे यांनी तपास करीत दमदार कामगिरी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री विशाल येळकर करीत आहेत.